भाजप व काँग्रेसची मस्ती संपविण्यासाठीच आपला जन्म झाला आहे, अशी टीका करीत रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी ओडगीचे श्री बालयोगी यल्लालिंग महाराज यांचे काम चांगले आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले। ते ओडगीचे श्री बालयोगी यल्लालिंग महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात बोलत होते। ज्यांना आम्ही वर बसवलंय त्यांना खाली घ्यायची ताकद देखील महादेव जानकर जवळ आहे, त्याची काळजी करायचं काय कारण। आणि आज मी आलोय बालयोगींचा शिष्य म्हणून आलोय, त्यांनी मला बोलवलं नव्हतं, मी होऊन आलेलो आहे। त्यामुळं देशाची सरकार बदलत येतात, राज्याची सरकार बदलत येतात। कोकरे सरांनी व्यथा सांगितल्या या मठाच्या, मी इथल्या धनगर समाजाला, मुस्लिम समाजाला, लिंगायत समाजाला विनंती करीन, एक बालयोगी माणूस आपल्या गावात चांगलं काम करत असताना तिथं राजकारण आणू नका। तुम्हाला राजकारण करायचं आहे आमच्याशी करा, खंबीर आहे आम्ही तुमच्याशी। एक चांगला माणूस आपल्या गावात ज्यावेळेस असली शिवव्यथा करतो तेव्हा आमच्यातलेच कोकरेसर माणसं पुढं करून तो माणूस जर त्याच्यावर हे करत असाल तर इथून पुढं महादेव जानकर या मठाच्या पाठीमागे उभा आहे। याद राखा, तुम्हाला जशास तसं उत्तर देण्यासाठी मी सक्षम आहे। न विकणारा समाज तयार झाला तर न विकणारा नेता तयार होईल। कोकरेसर घाबरायचं काही कारण नाही। माझा पक्ष 4 राज्यात मला मान्यता मिळालेली आहे। आता 4 राज्यात किती आमच्या समाजातले चमचे त्यांनी तयार केलं भारतीय जनता पार्टीचे, तर त्याचा फरक पडणार नाही। महादेव जानकर हा महादेव जानकर आहे। या प्रसंगी व्यासपीठावर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। भक्तगणही मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनेकांनी श्री बालयोगी यल्लालिंग महाराजांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। बहुजनांसाठी तुम्ही काम केलात, नाहीरे वर्गासाठी काम केलात। हे संपूर्ण देशातल्या अनेक प्रांतांमध्ये तुमचं कार्य हे सर्वश्रुत आहे। तरी अशा एका मोठ्या नेता, देश पातळीवर काम करणारा, बहुजनांसाठी काम करणारा मोठा नेता या मठामध्ये 24 तास या ठिकाणी मुक्काम करतोय, म्हणजे ह्या मठामधलं एक अनन्यसाधारण महत्त्व आणि मठाची उंची अडचणीच्या काळात आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही वाढवलात। याबद्दल तुमचं मनापासून आणि अंतःकरणापासून धन्यवाद देतो जानकर साहेब। ವಿಶೇಷವಾಗಿ ಹೇಳುವುದೇನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇವರು ಸ್ವತಃ ಇಲೆಕ್ಷನ್ ನಿಂತಾರು, ಯಾವ ಊರಾಗ ಅವ್ರು ಸ್ವತಃ ಮತದಾನ ಮಾಡ್ಯಾರ, ಅವ್ರದ್ದು ಸತ್ಯಕ್ಕೆ ಮತದಾನ ಆ ಊರಾಗ ಬಿದ್ದಿಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಜೀರೋ ಆಗ್ಯದ ನಮ್ಮದು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಸಮಾಜ ಪಕ್ಷಕ್ಕೆ। ಅಂದ್ರೆ ಇಂಥ ಮಂದಿ ಈ ಜಗತ್ತಿನೊಳಗೆ ಅದ ಇರಲಿ, ಏನೇ ಇದ್ರೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮೆಲ್ಲ ಗುರುಗಳ ಆಶೀರ್ವಾದ ನಮ್ಮ ಸುನಿಲ್ ದಾದಾ ಬಂಡ್ಗರ್ ಅವರಿಗೆ ಮಾಡ್ರಿ। ಅದಕ್ಕೆ ಮುಂದಿನ ಸಲ 100% ಅವರು ನಿವಡಿಸಿ ಬರ್ತಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮಗೂ ಒಂದು ಆಶೆ ಇದೆ। संस्थान चालवत असताना यल्लालिंग मठामध्ये यल्लालिंग महाराज जे सांगायचे, यल्लालिंग महाराज हे सांगत होते की मी काय करत नाही, माझ्या हातून काय होणार आहे। माझे गुरु हे सुफी संत सैपन मुलुक बाबा हैदरे हे माझे गुरु आहेत आणि मी ते गुरु करणार आहे, मी शिष्य आहे, मी काही करत नाही। ही विचारधारा प्रभू यल्लालिंग महाराज खोडगीच्या बालयोगी यल्लालिंग महाराजाच्या माध्यमातून सुद्धा चालू आहे। इथं जातभेद बघितली जात नाही, इथं बघताना एक बघितलं जातं की तुम्ही कुठल्या समाजाचे, कुठल्या जातीचे हे बघण्यापेक्षा जातीपातीच्या पलीकडे कुठल्या विचाराचं आहे आणि हा माणूस म्हणून आलाय आणि या माणसाच्या कल्याणासाठी काम करायचं आहे। ಹಾಲು ಮತದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿ ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿ ಕುರಿಯನ್ನು ಕೈದು ಕುಸ್ತಿ ಆಡದರು, ಪ್ರಪಂಚ ಮಾಡಿದರು, ಖರೆ ಮಕ್ಕಳು ಹಡದರು, ಆ ಪ್ರಪಂಚವನ್ನು ಹೇಗದಂತಕ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅದನ್ನು ತ್ಯಜಿಸಿ
ಪಾರಮಾರ್ಥದೊಳಗೆ ಭಾಗಿಯಾದರು. ಇವತ್ತಿಗೆ ಜಗತ್ತಿನೊಳಗೆ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರು ಒಂದು ಗುಡಿಸಲ ಒಂದು ಗುಂಪ ಹಾಕಿದ್ರಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಸಾಕ್ಷಾತ್ ಮುಗುಳು ಕೂಡದ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರು ಬಂದು ಅಲ್ಲಿ ನೆಲೆಸ್ತಾರೆ. ಅಂಥ ಒಂದು ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಹೊಟಗಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಆ ಬಾಲ್ಯ ಯೋಗಿ ಎಲ್ಲ ಲಿಂಗ ಮಹಾರಾಜರ ಒಂದು ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ನೋಡ್ರಿ ಹೆಂಗದ. ಅವರು ತಾವೊಬ್ಬರೇ ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬವನ್ನು ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಆಚರಣೆ. ಎಲ್ಲ ಯುವಕರನ್ನು ಕರೆಸಿ ಎಲ್ಲ ಶರಣ ಸಂತರನ್ನ ಕರೆಸಿ ಹಿಂಗೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋರು ಬಹಳ ಕಡಿಮೆ ಅದಾರ. यावेळी महादेव जानकर, रेवणसिद्ध महाराज औंस, गुबेड महाराज, श्रीशैल महाराज तांबा, गुलबर्गा PSI रमेश माने, वसीम शेख, डेप्युटी सरपंच ओडगी, विनोद पाटील ओडगी, पिंटू जाधव मेंबर, मंगेश सोनकवडे ग्रामपंचायत मेंबर, कामना लांडगे, नाशिक पठाण, डॉक्टर गोडगे, डॉक्टर दोत्रे, डॉक्टर सुनीलबाई, उपेंद्र दासरे, सुनील बंडगर, उमेश काळे, कल्याणी कोकरे आदी उपस्थित होते.